आणि गाण्याविषयीच मी गप्पा मारू शकतो, कारण इतर विषयात फार मला गम्य नाही आहे. तर मोहिलेबाईंनी जो राग गायला त्या रागाचं नाव भीमपलास. काही जण इथलं आमच्या कार्यक्रमाला येतात, आता हे चांगले शिकलेले आहेत, बागडे शिकलेले आहेत, हे आहेत, पण काही जणांना ह्या कल्पना कदाचित नसतील. राग काय किंवा काय, तर गाता गाता किंवा असं सांगण्याचा प्रयत्न करतो. माझी इच्छा ही आहे की तुमच्या मध्ये थोडीशी जागृती व्हावी. जे एक शास्त्रीय संगीताकडे की आपल्याला हे आवडणारच नाही ह्या दृष्टीने बघितलं जातं, तर तो पूर्वग्रह दूर व्हावा अशी माझी इच्छा आहे. म्हणजे काय म्हणायचं की खरं तर मी शास्त्रीय गायक आहे जास्त. भावगीत म्हणा, हे म्हणा, हे गातो, याच्या मागे माझा एक छुपा अजेंडा असतो. छुपा अजेंडा जसं पूर्वी राजकीय काही झालं की त्याच्या मागे छुपा अजेंडा असायचा किंवा हल्ली असतो, तसा की शास्त्रीय गाण्याचा प्रसार व्हावा, त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे. त्यांनी जो पहिलं गायला त्याला छोटा ख्याल असं म्हणतात. ख्याल म्हणजे विचार, खयाल. छोटा म्हणजे थोडा केलेला विचार, तसा बडा ख्याल असतो. छोटा ख्याल असतो तसा बडा ख्याल असतो. आणि कुठलंही गाणं असलं तरी ख्याल हा असतो, शेवटी विचार लागतो. विचाराशिवाय गाणं नाहीच होत. आणि काय असतं की पहिल्यांदा जेव्हा आपण गाणी ऐकतो तर गाण्यावरनं राग आपल्याला ओळखतो आपण. येणार नाथ माझा, येणार नाथ माझा, येणार नाथ माझा, येणार नाथ माझा. साधारण भीमपलासच्या जवळ जाणारा राग आहे. आणि काय माहितीये की भावगीत गाणाऱ्यावर, सिनेमा संगीत गाणाऱ्यांवर बंधन नाहीये की त्या रागातच गायला पाहिजे. गमतीने असं म्हटलं जातं की त्या गाण्यामध्ये राग असतो, रागामध्ये गाणं नसतं. आणि कुठलंही गाणं घ्या, त्याला विचार. आता काही जण शिकायला येतात ना आमच्याकडे, यांनाही अनुभव असेल, ते म्हणतात आम्हाला हे सारेगमा वगैरे शिकवू नका हो, आम्हाला हे लाईट गायचंय. पण असं नाही होत. कुठलंही गायला तरी त्याला बेस लागतो. आता एक भीमपलास पासून थोडस सुरुवात करतो. बडा ख्याल हा म्हणजे सरांच्या भाषेत म्हणजे त्याचा कॅनव्हास मोठा आहे, त्यामुळे त्याला ब्रशही जाड ब्रश वापरायला लागतो.
त्यामुळे तुम्ही बघाल की शास्त्रीय गाणाऱ्यांचे आवाज जाड असतात जास्त, कारण एवढा तो जो कॅनव्हास आहे तो रंगवायचा आहे. तुम्ही बारीक ब्रश घेतलं तर कसं काय रंगवाल, किती तास जातील तर. त्याला बडा ख्याल म्हणतात. नुसतं आता एक आणि काय आमच्यावर शास्त्रीय गाण्यांवर येणारा, गायकांवर येणारा आक्षेप म्हणजे तुमचे शब्द समजत नाही असं येतं पहिला आक्षेप. तर काय आहे की शब्दाला खूप महत्व नाहीये. म्हणजे जसं आता बाई गणित शिकवतात, तर गणितात असतं की अमुक एक व्यापारी शहरात गेला, त्याने अमक्या पैशात पंखे खरेदी केले, अमक्या याच्यात विकले, त्याला किती फायदा झाला, किती तोटा आला. तर समजा मी त्यांच्या समोर शिकायला बसले तर मी असं विचारू शकत नाही की कोण बाबा तो व्यापारी, त्याला एवढी अक्कल नव्हती का, कुठल्या त्या याच्यात गेला. तर ती कथा आहे ती व्यापाऱ्याची नाही, ते गणित आहे. तसं शास्त्रीय ऐकताना तुम्हाला डोक्यात पाहिजे की शब्द म्हणजे याचा अर्थ असा नाही की शब्दाची आम्ही मोडतोड करावी, पण शब्द हे सबसिडियरी आहेत, शब्द हे दुय्यम आहेत, स्वर हा प्रथम आहे. आणि थोडासा आवाज जाड असल्यामुळे शब्दाचा शार्पनेस कमी होतो आणि ते लांबवलं जातं. म्हणजे गमतीने म्हणतात गाणं म्हणजे काय, तर लांबवलेलं बोलणं म्हणजे गाणं. तर आता ह्याला अजून ख्यालाची सवय नाही, मी त्याला म्हणतो वाजव, पण तो त्याने अजून मनावर नाही घेतलं किंवा तरी घेईल. नुसतं असं एक ओळ म्हणून दाखवतो की एवढी त्याला स्पेस लागते. जिथे संपते पूर्ण विराम आहे. ही ऑब्झर्व केली तुम्ही बघा. आता केव्हा गेले तर तबलेवाला पण थोडं थांबतो थोडा, कारण त्याला पण पूर्ण विराम आहे, त्याला पण आराम लागतो, त्याचे हात ते तर थकतीलच वाजवून राहायला. असं हे आहे. पण गाताना भान ठेवायला लागलं की ख्यालात वेगळा भिंपलास असेल, एखाद्या भावगीतात वेगळा भिंपलास असेल. आता गंमत म्हणून म्हणतो, जर मी गायला लागलो माझ्यासारखा, आणि आम्हाला सवय असते खोड म्हणा की स्वर साधण्यासाठी डोळे मिटले जातात, तर डोळे उघडल्यावर एखादा म्हणेल हो तुम्ही ज्याच्यासाठी चीज गातात ती गेली निघून. तेव्हा गाणं म्हणजे स्वराचं महत्व कुठे, शब्दाचं कुठे महत्व. आता
तुम्ही यातलं एक गीत रामायण मधलं गाणं आहे बघा. दशरथा दशरथा घे पाय सदा येणारं नातं माझं आहे, पण सुधीर फडकेंनीच कंपोज केलेलं आहे. पण त्यातल्या ज्या हरकती आहेत त्या दशरथामध्ये मिळणार नाहीत, कारण तिथे काव्य हे महत्वाचं आहे. 8 कडवी आहेत त्याची, तर ती 8 कडवी तुमच्यापर्यंत जायला पाहिजे. म्हणजे फोकस जो आहे तो त्या काव्यावर आहे. म्हणजे गमतीने आम्ही म्हणतो की काही वेळेला आम्हाला पोस्टमन सारखं काम करायला लागतं, की जे कवीनी लिहिलंय ते तुमच्यापर्यंत पोचवायचं. काही वेळा जुन्या पोस्टमन सारखं पण करायला लागतं. जुने जे पोस्टमन असतात ते लिहिलेलं नसतं तरी सांगायचं तुझ्या वडील तिकडे ठीक आहे, तसं करायला लागतं. पण म्हणजे तुम्हाला त्या कुठे काय गायला जातं, कसं गायला जातं ह्याचा अंदाज यावा याच्यासाठी सांगतो. ह्याच्यातलीच आता एक गप्पा कमी करून आता गातो मी एक चीज.
अबोधणे विपरीत होत आहे, विपरीत होत आहे. मज फूलही उडाले, हा दैव ते स्नेह वंचना की, स्नेह वंचना की, काहीच कळेना. स्नेह वंचना की, काहीच कळेना. आयुष्य ओघळणी, आयुष्य ओघळणी, मी रिक्त हस्त आहे. ते आक्रंदतात कोणी, मज फूलही उडाले, हा दैव आहे. ते शांताबाईंनी याच्यावर सांगितलं होतं, गझलच्या वजनात दिलं गाणे. आणि उर्दू शेर जो आपल्याला माहिती असेल, आप तो गैरों की बात करते हो, हमने आपनों से आजमाया है. बरोबर. लोग कांटों से बच के चलते हैं, हमने फूलों से जख्म गाए. त्याच्यावर हा गाणं त्यांचं पूर्ती झाली. माझं फुलंही रुतावी, मूळ शेर तो आहे. संध्याकाळचा एक राग आहे मारवा. मारवा.
परत आता की कुठलं गाणं म्हणजे मारवा तुम्हाला माहित आहे दोन गाणी आहेत स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तुम्हाला आणि ह्याच्यात विशेष म्हणजे षड्ज म्हणतात म्हणजे सारे मधला सा त्याला षड्जक म्हणतात कारण इतर सगळे स्वर त्याच्यातनं उत्पन्न झाले षड्ज षट सहा ज म्हणजे जन्मलेले म्हणून मोठे लोक म्हणतात की सा तुम्हाला साधला पाहिजे सा आणि त्याच्यासाठी हे मी आयुष्यभर आम्ही प्रयत्न करतोय सा साधला पाहिजे साधला असं नाही प्रयत्न चालूच राहणार आणि दुसरं गाणं आहे ते जास्त मला असं वाटलं शब्द हा मारवा आहे आता काय म्हणायचं आमच्या कलाकारांची मनाची रचना सांगतो की काय तुम्ही म्हणता की मग तुम्ही शब्द का नाही म्हणत हो आम्हाला आवडतं फायदे पण आहेत त्याचे तोटे पण आहेत शब्द म्हटलं तर की तुम्ही ऐकलेत त्यामुळे मी जर बरी म्हटली तर तुम्हाला ते आवडेल पण एखादा जाणकार म्हणेल ते काय शब्द ऐकले आम्ही 1000 वेळा ऐकले तुम्ही तुमचं काय आहे त्यात तर आम्हाला किंवा यांना मला असं वाटतं की माझं काहीतरी पाहिजे त्यात दोन गोष्टी असतात धोका पण आहे आणि त्यात फायदा पण आहे धोका असा की तुम्हाला माहीतच नाही चीज त्यामुळे पहिला तुमचा इनर्शिया म्हणतात की पहिला नको हे काय काहीतरी आहू असेल आपल्याला आवडणारच नाही फायदा असा की शब्द जेव्हा मी म्हणेन तेव्हा तुम्ही ते तुमच्या 3 मिनिटाचंच गाणं आहे त्यामुळे ते डोक्यात चांगलं बसलेलं असतं मग ते सुमनताईंनी जी हरकत घेतली तशी तुमची नाही आली कंपॅरिझन होते तसं मी एखादा ख्याल म्हटलं तर तुम्ही ऐकलेलं नाही त्यामुळे कंपॅरिझनचा धोका कमी असतो ज्यांनी खूप गाणं ऐकलं त्यांना ते पण समजेल
तेच स्वर आहेत. आता दुसरा राग म्हणतो मी, त्यात स्वर तेच आहेत, पण त्यांच्यातले वादी संवादी, वादी म्हणजे मुख्य स्वर, संवादी म्हणजे हा त्याच्या उपमुख्य उपमुख्य ते बदलले की त्याचं स्वरूप बदलतं. मला सहज गंमत आठवली. मला वाटतं सिद्धेशचं आणि त्याच्या बहिणीचं लग्न 1-2 दिवसाच्या अंतराने झालं आणि नुसते तेच स्वर असले तरी त्यांच्याशी काही जणांचं जमतं, काही जणांचं कमी जमतं, काहींचं चांगलं जमतं. स्वर तेच असतात दोन्ही ह्याच्यात, त्याप्रमाणे तो राग बदलतो. म्हणजे आता त्याच्या बहिणीचं आधी झालं ना लग्न, बहिणीच्या लग्नात ह्याचे पण मित्र असतील, तिच्या पण मैत्रिणी असतील, पण बहिणीच्या लग्नात त्या बहिणीच्या मैत्रिणी मिरवल्या असतील, बहिणीला अकंपनी करणाऱ्या त्या मैत्रिणी असतील. सिद्धेशच्या लग्नात त्या मैत्रिणी होत्या, पण त्यांचा जॉब बदलला होता, त्यांचं महत्त्व कमी झालं होतं. किंचित महत्त्व होतं, नाही असं नाही, पण कमी झालं होतं. मग ह्याचे मित्र असले तर ह्याची मैत्रीण ते जवळजवळ असतील त्याच्या. तसं ते रागाचं स्वरूप असतं थोडं. आता एक सोहनी नावाचा राग आहे, तेच स्वर आहेत, पण उत्तरांग प्रधान म्हणतात. पूर्वांग प्रधान, उत्तरांग प्रधान. पूर्वरंग उत्तर रंग जसा कीर्तनात असतो. उत्तरांग म्हणजे वरचा, वरती. सध्या सगळ्यात ठळक उदाहरण म्हणजे काहे अब तुम आए हो मेरे द्वारे, सौतन संग जागे अनुरागे रस पागे भागे, काहे अब तुम आए हो मेरे, अब तुम आए अब तुम आए
बतिया करो ना मन रंग मीठी मीठी वही जाओ जिनके छतिया में तो लागे काहे अब तुम आए हो मेरे काहे अब तुम गझल म्हणतो आणि तुम्हाला प्रश्न पडत असेल की हे व्हरायटी कशासाठी घेतात तर ती एखादी गोष्ट आहे आता हे फासिले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था सामने बैठा था मेरे और वो मेरा न था तर आता एखादा गप्पिष्ट माणूस काय सांगेल अरे काय आमचं एवढं प्रेम होतं इतकं पण परवा ती समोर बसली ती इथे 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 बसली होती पण तिने ओळख नाही दिली मला आता हे जे रंगवून सांगतो हे आम्हाला गाण्यातनं सांगायचं असतं प्रयत्न असतो असा गाण्याचा त्याच्यासाठी त्या व्हरायटी येतात आणि थोडंसं मग शेवटी फोकस गमवायचा नाही म्हणजे गमतीने मी म्हणतो की पंढरपूरला जातात लोक एके ठिकाणी त्यांना जिलबी खायला मिळते एके ठिकाणी पिठलं भात असतो पण जिलबी मिळाली म्हणून ते 2 दिवस मुक्काम नाही करत त्यांचं ठरलं की ते तिथनं चालायला लागणार जिलबीचा पण आस्वाद घेतील पण त्यात गुंतून नाही पडायचं म्हणून हे शेवटी आहे ना कलाकार हे अध्यात्माकडे जातात अध्यात्म सांगताना संसार करा पण त्यात गुंतून पडू नका तसं तुम्ही जे गाताय त्याच्याकडे लक्ष ठेवा तुम्हाला काय गायचंय त्यात भलत्याच्यात गुंतू नका स्वरबद्ध करायचा प्रयत्न केलाय मी छोटा
कभी सोचा न था, ये कभी सोचा न था। सामने बैठा था मेरे सामने, बैठा था मेरे सामने,
मनापासून क्षमा मागतो तुमची. आणि